मसाजोग हत्याकांडाप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आज गौप्यस्फोट करणार। आज सकाळी 11 वाजता दमानिया घेणार पत्रकार परिषद। नारायणगडाचे महंत शिवाजी महाराज आणि देशमुख कुटुंबियांची आज भेट होणार। आज शिवाजी महाराज आणि धनंजय देशमुख, वैभवी देशमुख आणि देशमुख कुटुंबीय मसाजोग गावात भेट घेणार। कामाख्या देवीसमोर कापलेल्या रेड्याची शिंग वर्षावरील लॉनमध्ये पुरल्याची चर्चा, संजय राऊतांचा दावा। तर वर्षावरती राहायला जाण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भीती का वाटते, संजय राऊतांचा पुन्हा एकदा सवाल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आजच्या कार्यक्रमामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा उल्लेख, मात्र नाराजीच्या चर्चा सुरू असताना शिंदे प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार का याकडे लक्ष। पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाच्या गळतीसंदर्भात आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 315 कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळण्याची शक्यता। या धरणाची गळती थांबवण्यासाठी आधी 500 कोटींचा खर्च। औरंगाबाद पश्चिमचे अपक्ष उमेदवार राजू शिंदेंचं संजय शिरसाट यांच्या आमदारकीलाच आव्हान। शिरसाट पैसे वाटून निवडून आले, राजू शिंदेंचा दावा। ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता। वैभव नाईक आणि त्यांच्या पत्नी स्नेहा नाईक या दोघांनाही एसीबीची नोटीस, 1 फेब्रुवारीला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश। आज सकाळी सूरज चव्हाणांच्या जामीन अर्जावरती हायकोर्टात सुनावणी। खिचडी घोटाळ्यात सूरज चव्हाण यांना ईडीने केलं होतं अटक। लॉकडाऊनच्या काळातल्या घोटाळ्यासंदर्भात किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते। अभिनेते राहुल सोलापूरकर यांचं छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेलं वक्तव्य चर्चेत। सोलापूरकरांच्या वक्तव्यामुळे सर्वच क्षेत्रातनं संतापाची लाट। छत्रपती शिवाजी महाराजांची उंची कमी करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न, त्याचा निषेध करावा तेवढा कमीच। शिवप्रेमी हे फार सहन करणार नाहीत। हिरकणी बुरुज कुठे आहे हे याला रायगडावरती नेऊन दाखवावं लागेल। जितेंद्र आव्हाडांचा राहुल सोलापूरकरांवरती हल्लाबोल। राहुल सोलापूरकर यांनी आपल्या विकृत मानसिकतेतनं इतिहासाची मोडतोड केली, हे शिवप्रेमी कधीच खपवून घेणार नाही। अमोल मिटकरींचा सोलापूरकरांवरती घणाघात। मंत्री धनंजय मुंडे यांच्या आरोपावरील प्रशासकीय मान्यतेची प्रत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत चौकशी समितीला सादर करणार। मुंडे यांच्या आरोपांवरील चौकशीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शासकीय समिती नेमली गेली। 2023-24 आणि 24-25च्या जिल्हा नियोजन समिती प्रशासकीय मान्यतेची चौकशी होईल। पालकमंत्री अजित पवार यांची घोषणा। अंजली दमानियांकडून या घोषणेचं स्वागत। सदस्यता नोंदणीला वेग येण्यासाठी भाजपकडून विशेष कार्यशाळेचं आयोजन। आमदार खासदार उपस्थित राहणार। बावनकुळेंच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन। फडणवीस समारोपाचं भाषण करणार। पालघरमध्ये मनसेला धक्का। केळवे ग्रामपंचायतीमधल्या उपसरपंचांसह 5 ग्रामपंचायत सदस्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। आमदार राजेंद्र गावित यांच्या उपस्थितीत प्रवेश। नेते किरीट सोमय्या आज बांगलादेश आणि रोहिंग्यांच्या विरोधात मालेगाव पोलिसांना भेट देणार। मालेगावात राहणाऱ्या 1000 बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या विरोधात सोमय्या पुरावे देणार। केडीएमसीतील जवळपास 48 बेकायदा इमारतींवरती टांगती तलवार। रहिवाशांनी केलेल्या याचिकेवर सुनावणी लांबली। स्थगिती कायम ठेवण्यास उच्च न्यायालयाचा नकार। नालासोपाऱ्यामध्ये डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या जागेवरच्या 4 इमारतींवर महापालिकेची कारवाई। 100 कुटुंबांना बाहेर काढत इमारती भुईसपाट केला। आतापर्यंत 12 इमारतींवरती कारवाई। साताऱ्यामध्ये जीबीएसचे 6 संशयित रुग्ण तर एकाला डिस्चार्ज। 5ही रुग्णांची प्रकृती व्यवस्थित असल्याची आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती। जीबीएसची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहावं, आमदार अतुल भोसलेंच्या सूचना। साताऱ्याच्या कराडमध्ये घेतली आरोग्य विभागाची आढावा बैठक। अहिल्यानगरमध्ये जीबीएस आजाराचा एक संशयित रुग्ण। जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या 14 वर्षाच्या मुलीला जीबीएसची लक्षणं। जीबीएस रुग्णांच्या घरातनं घेण्यात आलेल्या पाण्याचे नमुने दूषित असल्याचा वैद्यकीय विभागाचा अहवाल, तर पाणी पिण्यास योग्य असल्याचा पाणीपुरवठा विभागाचा अहवाल। या 2 अहवालांमुळे अर्थातच लोकांमध्ये संभ्रम।
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प आज सादर होणार. महापालिका आयुक्त भूषण गगराणी पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील. मागच्या वर्षाच्या तुलनेत 5 ते 10% यावर्षी बजेट वाढेल अशी माहिती. मुंबईकरांना आता युजर फी टॅक्स लागण्याची शक्यता आहे. कचरा संकलनासाठी प्रत्येक महिन्यामागे प्रत्येक घरामागे 50 रुपये तर व्यावसायिक 100 रुपयाचा टॅक्स भरावा लागेल अशी शक्यता आहे. राजकीय पक्षांकडनं मात्र विरोधाची शक्यता. मुंबई महापालिकेच्या तिजोरीत तूट. महसूल वाढीसाठी नवे पर्याय मात्र निधी अभावी नवे पर्याय अद्याप लागू नाहीत. मुंबईमध्ये दिवसाला आता 300 लोकल फेऱ्या वाढणार. लोकल सेवेला अधिक सक्षम करण्यासाठी केंद्राचा निर्णय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती. टोरेस प्रकरणी आतापर्यंत 10,848 तक्रारी. आतापर्यंत फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवरती गेल्याची माहिती. शिवाजी पार्क मैदानामध्ये गवताची लागवड केली जाईल. पावसाळ्यापूर्वी धूळ नियंत्रणासाठी गवताची लागवड करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश. अंगणवाड्यांमधला भरतीचा मार्ग मोकळा. 100 दिवसात कारवाई पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. आरटीई अंतर्गत खासगी शाळांमधील 1 लाख जागांसाठी 3 लाख अर्ज. सर्वाधिक 61,687 अर्ज पुण्यातनं. उपलब्ध जागांपेक्षा तिप्पट अर्ज आल्यामुळे प्रवेशासाठी चुरस. सीईटी अर्ज नोंदणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ. विद्यार्थ्यांना आता 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज करता येतील. इच्छुकांनी वेळेत अर्ज भरावा. सीईटी कक्षांचं आवाहन. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 2147 घरं आणि 110 भूखंडांच्या विक्रीसाठी उद्या सोडत. जवळपास 30,000 लोकांनी अर्ज केले. वेगवेगळ्या कारणांसाठी महारेराकडनं आतापर्यंत 522 गृहप्रकल्प विकासकांना 980 कोटींचा दंड. मात्र वसुली होत नसल्यामुळे महारेराकडनं उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र. मुंबईमध्ये जानेवारीच्या सरासरी तापमानाने उच्चांक गाठला. सांताक्रूजमध्ये महिन्याभरात 33.2 अंश कमाल तापमानाची नोंद. नवी मुंबईमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार. मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी खारघरजवळ लिकेज झाल्यामुळे त्याच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असेल. धाराशिव जिल्ह्यामध्ये एसटी महामंडळाच्या 25 नवीन बसेस दाखल. नवीन बसेसच्या श्रेयवादासाठी अनेकांची धडपड. साई मंदिराच्या सुवर्ण कलशाची संस्थान प्रशासनाकडनं डागडुजी. कळसावरती सोन्याचा मुलामा आणि काही ठिकाणी निघाल्यामुळे कळसावरचा सोन्याचा मुलामा काही ठिकाणी निघाल्यामुळे सुवर्ण कलशावरती सोन्याचा लेप देण्याचं काम सुरू. वर्ध्याच्या कारंजा शहरात चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांची जयंती उत्साहात साजरी. शोभायात्रेत परिसरातल्या गावागावातनं दिंड्यांचा मोठा सहभाग. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे मार्गाच्या सुधारित प्रकल्पाची किंमत 3,000 कोटी. अद्ययावत सुविधांसह धाराशिव रेल्वे स्थानक तिप्पट मोठं होणार. खासदार श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात ठिकठिकाणी बॅनर्स. ठाण्यातल्या निवासस्थानाबाहेर कार्यकर्त्यांनी लावले बॅनर्स. तसंच निवासस्थानी विद्युत रोषणाई करण्यात आली. बीडमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेश सचिवाचा मृत्यू. श्रीहरी काळे आपल्या मित्रांसह लग्न समारंभ आटपून घरी येत असताना घटना घडली. कोल्हापूरच्या उजळवाडीच्या मदतनीस महिलेच्या मुलाकडनं हवेमध्ये गोळीबार. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं पिस्तूल घेऊन हवेत गोळीबार. बोईसरच्या तारापूर एमआयडीसीतल्या राहुल आर्ट या कंपनीला भीषण आग. सुदैवाने कुठलीही जीवितहानी नाही. छत्रपती संभाजीनगरामध्ये गुजरातहून अंमली पदार्थ आणून विक्री करणाऱ्या पती पत्नीला अटक. पती तुरुंगात असतानाही पत्नीकडनं ड्रग्जचा व्यापार. नंदुरबारच्या जोधपूर चेन्नई एक्सप्रेसमध्ये बसण्याच्या वादावरून झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपींना बेडी. चाकू हल्ल्यात झाला होता एकाचा मृत्यू. वसई पूर्वेतील मिठागर इथल्या स्मशानभूमीजवळच्या पुलाजवळ दुचाकीचा अपघात. दुचाकीस्वाराचा तोल जाऊन 25 फूट खोल कोसळली दुचाकी. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. सोयाबीन खरेदीसाठी 6 फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत. 8,86,872 शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी आतापर्यंत झालेली नाही.
लातूरमध्ये एकाच दिवसात 20,000 टन सोयाबीनची खरेदी. सोयाबीनच्या खरेदीवरती आश्चर्य, खरेदीवरती सखोल अभ्यास सुरू असल्याची पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. जालना नांदेड समृद्धी महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध. महामार्गासाठी भूसंपादन झालेल्या शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन करत उद्या आत्मदहनाचा इशारा. परवानगीशिवाय वनक्षेत्र कमी करू नका, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र आणि राज्य सरकारला आदेश. खंडपीठासमोर 2023च्या वन संरक्षण कायद्यातल्या सुधारणांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवरती सुनावणी सुरू असताना आदेश. रेल्वे मंत्रालयाकडून राज्यातल्या रेल्वे प्रकल्पांसाठी 23,778 कोटींचा निधी. मुंबईतल्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पामध्ये घसघशीत तरतूद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.